विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आदित्य ठाकरे त्याचप्रमाणे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या नुकसानीची पाहणी केली आहे। हे सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करतंय। सणासुदीच्या दिवसात शेतकऱ्यांना मदत मिळणं गरजेचं आहे अशी मागणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे। तर लवकरात लवकर पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिलं। मागच्या वर्षीपर्यंत जे गद्दार सरकारमधले कृषी मंत्री होते ते मराठवाड्यातलेच होते, ह्याच जिल्ह्यातले होते। आता पालकमंत्री आहेत पण त्यावेळी देखील फिरकले नव्हते। आता कृषी मंत्री कोणीतरी दुसरं आहे, नाव देखील माहिती नाही महाराष्ट्राला। आपण पाहतो याच्यात राजकारण न आणता खरं तर मदत ही तातडीची झाली पाहिजे। असं पंचनामे करण्याचं काम चालू आहे की ज्याच्यामुळं लवकरात लवकर पंचनामे होऊन लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडेल। एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चे जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स प्रमाणे एनडीआरएफच्या नॉर्म्स प्रमाणे प्रति हेक्टरी जी सोयाबीनला आहे, जी कापसाला आहे, इतर पिकाला जी मदत आहे ती मदत त्या नियमानुसार मिळणार आहे। आणि त्याच्यावर अधिकच क्रॉप इन्शुरन्स कंपनीला सुद्धा 25% अग्रिम नुकसानीचं त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे।